नमस्कार. मी पांडुरंग दडस जनवेदमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. सध्या माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि पंचायत समिती माळशिरस येथील एक अधिकारी यांच्यामधील संभाषणाची ऑडिओ क्लिप खूप व्हायरल होत आहे आणि या ऑडिओ क्लिपमधून धैर्यशील मोहिते पाटील हे त्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करून हातपाय तोडण्याची भाषा करतायत. अशा प्रकारची ऑडिओ क्लिप जी व्हायरल होते, या ऑडिओ क्लिपची जनवेद पुष्टी करत नाही. याची सत्यता संबंधित तपास यंत्रणा तपास करून आपल्यासमोर सत्य मांडतीलच. परंतु या क्लिपच्या अनुषंगाने सध्या गावागावामध्ये या तथाकथित अधिकाऱ्याचा लोकांना कसा अनुभव आलेला आहे, हे लोक प्रगट होऊन सोशल मीडियामधून मांडतायत. तशीच एक काल मी ऑडिओ क्लिप व्हिडिओ क्लिप पाहिली. त्या व्हिडिओ क्लिपमध्ये आमच्या शेजारी असणारं कळंबोली गावचे काही ग्रामस्थ देखील या मुलानी साहेबांमुळं आमच्या गावातील कामं निकृष्ट झालेली आहेत अशा प्रकारे बोलताना दिसत आहेत. तर तसंच आमच्या बांगर्डे गावामध्ये देखील असाच एक प्रकार पूर्वी घडलेला आहे आणि तो प्रकार आपल्यासमोर मांडावा या उद्देशानं हा व्हिडिओ बनवतोय. आता त्या प्रकाराबद्दल लोकांना सांगण्यापेक्षा त्याच वेळी तो प्रकार थांबवण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे, पण तसं होताना दिसत नाही. खरं तर ज्यावेळी त्या अधिकाऱ्याचं वागणं चुकीचं वाटतं किंवा त्या अधिकाऱ्याने एखादं काम चुकीचं केलेलं आहे असं आपल्याला दिसतं, त्यावेळी त्या अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये आपण त्याच वेळी आपल्या भूमिका मांडून लेखी अर्ज करून, तक्रार करून त्यांच्या वागण्याला चाप बसवणं आवश्यक होतं, पण तसं करताना दिसत नाही. तर आमच्या गावामध्ये आमच्या घराच्या बाजूलाच प्राथमिक शाळा आहे आणि प्राथमिक शाळेच्या पाठीमागं प्राथमिक शाळेसाठी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि एक शौचालयाचं काम सुरू झालं होतं आणि या शौचालयाच्या कामासाठी खड्डा खणून त्या खड्ड्यामध्ये 3 कप्पे असणारं बांधकाम करण्यात आलं होतं. जनरली आपल्या घरी ज्यावेळेला शौचालयाचं काम सुरू असतं त्यावेळेला आपण सगळ्यात सुरुवातीला खाली सेप्टिक टँक बनवतो आणि त्या सेप्टिक टँकला देखील 3 कप्पे असतात. त्यामुळं जर एखादा व्यक्ती त्या बांधकामावरती गेला तर त्याला असं दिसत होतं की हा शौचालयाचा कप्पा आहे, हा शौचालयाचा सेप्टिक टँक आहे आणि याच्यावरती शौचालय बांधलं जाईल. जनरली शासकीय कामामध्ये ग्रामस्थ मंडळी जास्त लक्ष देत नाहीत. या शासकीय कामावरती लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामधील सरपंच असतील, उपसरपंच असतील, सदस्य असतील आणि सचिव असतील म्हणजे ग्रामसेवक असतील, यांची जबाबदारी असते असं मला वाटतं. कारण सर्वसामान्य माणूस अशा गोष्टींमध्ये जास्त लक्ष घालताना दिसत नाही. परंतु ज्यावेळेला आमच्याबरोबर आमचे सहकारी सूरज मेटकरी, त्यानंतर पांडुरंगजी किसवे, अजून नवनाथ टेळे, बरीच मंडळी होती. आमच्या देहवेडी संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ देवकाते हे देखील बरोबर होते. आम्ही ज्यावेळी ते बांधकाम पाहायला गेलो त्या बांधकामावरती आमच्या असं लक्षात आलं, जर आपण सेप्टिक टँक बांधला, त्या सेप्टिक टँकमध्ये खाली पूर्ण PCC करून घेतलं जातं. PCCच्या वरती बांधकाम केलं जातं आणि त्या 3ही कप्प्यांना वॉटरप्रूफ केलं जातं. पहिला कप्पा आणि दुसरा कप्पा याच्यामध्ये खालून मैला पुढे सरकला जावा याच्यासाठी खालच्या बाजूला एक बोगदा केला जातो आणि त्यानंतर तो मैला पुढे जाऊन त्यातील पाणी स्वच्छ होऊन परत वरच्या बाजूने पाणी खाली पडावं तिसऱ्या कप्प्यामध्ये, अशा प्रकारची बांधकामाची रचना असते. हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. पण हे बांधकाम ज्यावेळेला आम्ही पाहिलं त्यावेळेला मी याच्याबरोबर तो व्हिडिओ पण देणार आहे आणि त्याचा फोटो पण देणार आहे, जेणेकरून त्याचा तुम्हाला अंदाज यावा. हे बांधकाम करत असताना त्या कंत्राटदाराने 3 बाजूले बांधकाम केलं, 3 कप्पे केले आणि 3 कप्प्याच्या मध्ये कुठल्याही प्रकारचा बोगदा ठेवला नाही, काय नाही. खाली PCC केलेलं नाही, खाली पण फक्त माती आहे आणि त्या 3 कप्प्यांच्या मध्ये बाजूचे जे 2 कप्पे आहेत, इकडचा एक कप्पा आणि इकडचा कप्पा, ह्या दोन्ही कप्प्यांमध्ये त्यांनी माती भरली आणि मधला कप्पा रिकामा ठेवला. ज्यावेळी 2 कप्प्यांमध्ये माती भरली त्यावेळी मात्र आम्हाला या कामाविषयी थोडीशी साशंकता वाटू लागली आणि म्हणून आमच्यापैकी आमचे सहकारी श्री सूरज मेटकरी यांनी तत्कालीन ग्रामसेवक श्री सचिनजी गोरे यांना फोन करून इस्टिमेट द्या अशी मागणी केली. आता एखाद्या कामाचं इस्टिमेट मागणं म्हणजे काही मोठा गुन्हा नाही. एस्टिमेट खरं तर शासनाने तशी प्रत्येक नागरिकाला अधिकार दिलेला आहे की तो नागरिक तेथील त्या कामाचं काम कसं चालू आहे, त्या कामाच्या गुणवत्ता योग्य आहे का. जर मला शंका वाटत असेल तर तो म्हणजे त्या नागरिकाला जर शंका वाटत असेल तर तो नागरिक वरिष्ठांना तक्रार करून त्या कामाच्या गुणवत्तेविषयी कळवू शकतो. परंतु असं लक्षात आलं की ज्यावेळी आमच्या सहकार्याने त्यांना फोन केला त्यावेळेला त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितलं की ते इस्टिमेट माझ्याकडे असण्याचं काही कारण नाही. ते इस्टिमेट हे
त्या बांधकामाचं काम करणारा जो काही कंत्राटदार आहे, त्या कंत्राटदाराकडे आहे. मी त्याच्याकडून घेऊन तुम्हाला देतो, असं त्यांनी सांगितलं. आणि एस्टिमेट त्यांना मागायचं, त्यांनी माझ्याकडे नाही म्हणून सांगायचं. मी गावाला गेलोय, मी बाहेर आलोय, मी पंचायत समितीमध्ये आलोय, मी सोलापूरला गेलोय, अशी वेगवेगळी कारणं देत जवळपास 1 महिना एस्टिमेट दिलं नाही. ज्यावेळी एखादं काम सुरू आहे, त्या कामाचं एस्टिमेट आपण गावच्या ग्रामसेवकाला मागतोय, तो ग्रामसेवक 1 महिना एस्टिमेट देत नाही. त्यावेळी साहजिकच मनामध्ये काहीतरी शंका येते, की या बांधकामामध्ये काहीतरी चुकीचं घडतंय आणि दिसतंय पण तसं चुकीचं होतंय असं. मग त्यानंतर सूरज मेटकरी, आमचे पांडुरंग किसवे, मी, आमच्या देहवेडी संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ देवकाते, हे सर्वजण मिळून ज्यावेळेला ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गेलो, त्यावेळी त्यांनी आपले जे कंत्राटदार आहेत, हे योग्यच काम करतात. त्यांनी असं मागं बऱ्याच ठिकाणी कामं केलेली आहेत आणि ते चांगली कामं आहेत असं त्यांनी सांगितलं. आता तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना योग्य वाटतं, न वाटतं. ते योग्य बोलले असतील, न बोलले असतील, हा चौकशीचा विषय आहे. परंतु त्यांनी त्यावेळी जो प्रकार सांगितला तो तुमच्यासमोर सांगितला. आता पुढं असं घडलं, तो जो कंत्राटदार आहे, त्या कंत्राटदाराचा नंबर मिळवून त्या कंत्राटदाराला ज्यावेळेला स्वतः सुरेश भैयांनी फोन केला, त्यावेळेला त्या कंत्राटदाराने असं वाक्य वापरलं, की "माझ्याकडे एस्टिमेट नाही. हे एस्टिमेट ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमा केलेलं आहे. तिथून तुम्ही कॉपी घ्या." आता गंमत बघा. ग्रामसेवकाला एस्टिमेट मागितलं, तर तो म्हणतो, की तुम्ही या कंत्राटदाराकडून एस्टिमेट घ्या आणि कंत्राटदार म्हणतो, की "मी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये एस्टिमेट जमा केलेला आहे. तुम्ही तिथून एस्टिमेट घ्या." आता गंमत अशी आहे, ज्या अर्थी यांनी टोलवाटोलवी सुरू केली, त्या अर्थी काहीतरी मोठं काळबेरं आहे, अशी आमच्या मनामध्ये शंका आहे. या ग्रामपंचायत अधिकारी श्री सचिन गोरे यांनी आम्हाला जवळपास 2 महिन्यानंतर हे एस्टिमेट दिलं. आता गंमत अशी आहे, ज्यावेळेला हे एस्टिमेट देत नाहीत, त्याच दरम्यान आम्ही पंचायत समिती कार्यालयामध्ये गेलो आणि एस्टिमेटची मागणी केल्याबाबत लेखी अर्ज सादर केला. माननीय गटविकास अधिकारी यांच्या नावे हा अर्ज केला आणि तो अर्ज साहजिकच आहे, कार्यालयीन पद्धतीनुसार तो अर्ज संबंधित विभागाकडे पुढे पाठवला जातो आणि त्या विभागाचे प्रमुख याच्यावरती आपल्याला उत्तर देत असतात. त्यावेळी त्या विभागाचे प्रमुख, आता मला नाव आठवत नाही, पण त्यांनी आम्हाला या मुलानी साहेबांकडे पाठवलं. आता त्या बांधकाम विभागामधील एम-बी बनवणारा अधिकारी हे मुलानी साहेब आहेत आणि त्या मुलानी साहेबांकडे आम्ही गेलो आणि मुलानी साहेबांना हा प्रकार सांगितला आणि मग त्यांनी हा वाद कुठेतरी थांबला पाहिजे. आता खरं तर हा वाद नाही, पण त्यांनी फोनवरून सांगितलं, की हा वाद कुठेतरी थांबला पाहिजे. तुम्हाला काय पाहिजे? एस्टिमेट पाहिजे. एस्टिमेट सुद्धा माझ्याकडे नाही. तर आपण या कंत्राटदाराला एस्टिमेट द्यायला सांगतो आणि त्यांनी फोनवरून सांगितलं. आणि हे झाल्यानंतर मग आम्हाला ग्रामपंचायत कार्यालयामधून एस्टिमेट देण्यात आलं. आता जर विचार केला, बांधकाम सुरू झाल्यापासून 2 महिने फक्त एस्टिमेटची मागणी करून एस्टिमेट मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागले. आता हे एस्टिमेट मिळालं. एस्टिमेट मिळाल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं, की एस्टिमेटमध्ये 1 मीटर रुंद असणारी सेप्टिक टँकची रेडीमेड टाकी तिथं वापरायची होती आणि तशी टाकी यांनी वापरली नाही. आणि जे बांधकाम केलं, खाली जे सेप्टिक टँकसारखा दिसणारा जो प्रकार त्यांनी बनवला, त्याच्यामध्ये 2 बाजूला 2 कप्प्यांमध्ये माती भरली आणि मधल्या कप्प्यावरती वरती स्लॅब टाकून घेतला आणि त्या स्लॅबवरतीच डायरेक्ट बांधकाम करून घेतलं. हे सगळं घडेपर्यंत बांधकाम पूर्ण झालं आणि पूर्ण झाल्यानंतर आमच्या सूरज भैय्या मेटकरी, पांडुरंगजी किसवे, अध्यक्ष राजाभाऊ देवकाते यांनी वारंवार पाठपुरावा करून भेटून जवळपास या प्रकारादरम्यान चांगलं 17 ते 18 वेळा पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन तिथून त्यांनी हे त्या अधिकाऱ्याला म्हणजे त्या मुलानी साहेबांना इथं येण्यास भाग पाडलं आणि त्यांनी स्वतः मुलानी साहेब इथं बांधकाम पाहायला आले आणि बांधकामावरती आल्यानंतर त्यांनी सांगितलं, की "हे काम सगळं दर्जा चांगला मला दिसतोय आणि याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. त्यामुळं तुम्ही तक्रारी करू नका." मग त्यावेळी आमचे सहकारी ॲडव्होकेट पांडुरंग किसवे, त्यावेळी ॲडव्होकेट नव्हते, पण ॲडव्होकेट पांडुरंग किसवे यांनी एकच मुद्दा उपस्थित केला, की या एस्टिमेटमध्ये 1 मीटर रुंदीची पाईप असणारे सेप्टिक टँक टाकणं आवश्यक होतं आणि तो तुम्ही टाकलेला आहे का? आणि जर टाकला आहे, तर तो तुम्ही आम्हाला दाखवा. बाजूला कुठेतरी एखादं जे यंत्र बोलवून बाजूने आपण उकरू, त्या जे यंत्राचा खर्च आम्ही करतो आणि जर सेप्टिक टँक खाली असेल, तर आम्ही तुम्हाला ना हरकत देतो आणि जर सेप्टिक टँक नसेल, तर तुम्ही काय देणार? असं त्यांनी विचारलं. त्यावेळी मात्र त्यांनी सांगितलं, "ठीक आहे, यांनी चूक केली, की खाली सेफ्टी टँकच्या ऐवजी विनाकारण बांधकाम करत बसले. ही त्यांची चूक आहे. त्यांना आपण दंड म्हणून सेप्टिक टँक टाकायला भाग पाडू." आणि त्यांनी सेप्टिक टँक टाकायला सांगितलं. सेप्टिक टँक टाकला आणि सेप्टिक टँक टाकून त्या सेप्टिक टँकच्या पुढं जे काही सेप्टिक टँकमधून पाणी बाहेर निघणार आहे,
त्या पाण्याचा योग्य निचरा व्हावा म्हणून पुढं त्यांनी जे शोषखड्डा बांधणं गरजेचं आहे, ते शोषखड्डा बांधण्याचा आम्हाला शब्द दिला. कोणी बांधतो तो शोषखड्डा आजही बांधलेला नाही. मग गंमत अशी आहे, हा जर शोषखड्डा त्यांनी अजूनपर्यंत बांधलेला नाही, तर याच्यावरती शासनाने कधी खरं तर ह्या गोष्टी एस्टिमेटमध्ये होणं गरजेचं होतं, परंतु झालेलं नाही. मग हे एस्टिमेटमध्ये झालेलं नसताना या कंत्राटदाराने हे काम योग्य केलेलं नसताना, हे काम चालू असतानाच या अधिकाऱ्याने इथं येऊन या कामाविषयीची पाहणी करणं आवश्यक होतं. पण तक्रारदाराने वारंवार पाठपुरावा करून देखील हे अधिकारी जाणून-बुजून या कंत्राटदारावरती कुठल्याही प्रकारचं बालंट येऊ नये. कंत्राटदाराचा जो काही मनमानी कारभार सुरू असेल, तो असाच चालत राहावा, या उद्देशानं हा अधिकारी जाणून-बुजून एस्टिमेट देण्यापासून ते इथं प्रत्यक्ष भेट देण्यापर्यंत 2 महिन्याचा कालावधी घालवला. अशा मुजोर अधिकाऱ्यांना ज्या भाषेमध्ये समजतं, त्याच भाषेमध्ये विद्यमान खासदार श्री धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्याला त्याच भाषेमध्ये बोलले. अशा प्रकारचं समर्थन जनसामान्यामधून येत आहे. जनसामान्यांची ही भावना आहे. बरेच जणांच्या मते, की आम्हाला जे वाटतं तेच धैर्यशील भैय्यांनी बोललं, असं बऱ्याच जणांना वाटतं. हे मी पुन्हा एकदा सांगतो, त्या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेबाबत आमचा जनवेद कुठल्याही प्रकारची पुष्टी करत नाही. या ऑडिओ क्लिपची सत्यता काय आहे? जर हा प्रकार संबंधित तपास यंत्रणांकडे गेला असेल, तो तपास यंत्रणा तपास करतील. परंतु व्हायरल होत असलेल्या या ऑडिओ क्लिपच्या विषयानं सर्व लोकांना असं वाटतंय, की धैर्यशील मोहिते पाटील यांनी जो काही केलेलं आहे, ते सगळं योग्य आहे. तुम्हाला काय वाटतं? धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्या ऑडिओ क्लिपमध्ये, तथाकथित ऑडिओ क्लिपमध्ये वापरलेली भाषा योग्य आहे का? आणि जो काही तो अधिकारी आहे, तो अधिकारी आपल्या गावामध्ये योग्य काम करतो का? तुम्हाला याचा काय अनुभव आलाय का? या गोष्टी कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत धन्यवाद.